हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर इथे वाजलेले आहेत पहाटेचे 5 आणि मी नेहमीप्रमाणे उठल्याबरोबर फ्रीजमधून दुधाचा टोप, भाजी काय बनवायची हे सगळं बाहेर काढून ठेवते नॉर्मलला येण्यासाठी। आणि आता इथे काल मला भाजीला वेळच मिळाला नाही ॲक्च्युली, म्हणजे निवडण्यासाठी, आणि खूप हेक्टिक रुटीन झाले, खूप कामं वाढलेली आहेत। त्यामुळे मग सर बोलले की जाऊ दे बेसन पोळी कर डब्याला, आणि मुलं किंवा सर काही असेल ते खातात, कधी ते असे अन्नाची वगैरे चॉईस करत नाही की हे आवडत नाही ते आवडत नाही, तेवढं एक बरं आहे। त्यामुळे मग मी आता इथे बेसन पोळी करायचं ठरवलं। तर याला धिरडंसुद्धा असं बोलतात बेसन पिठाचं। आणि मी इथे कांदा टोमॅटो कट करून घेतलं, बारीक चिरून घेतलं, त्यानंतर कोथिंबीर, लाल तिखट वगैरे आणि बेसन पिठामध्ये मीठ वगैरे टाकून हे सगळं मिक्स केलं। त्यानंतर आता इथे मी तव्यावर इथे मी बेसन पोळी काढून घेते आहे त्यांच्यासाठी, आणि मुलांना मी नंतर करणार आहे गरम गरम। तर आता इथे बेसन पोळी काढून झाल्यानंतर मग मी उठल्याबरोबर कणिक वगैरे भिजवली, पीठ भिजवून घेतलं, आणि उठल्याबरोबर मी कोमट पाण्याचा 1 ग्लास घेत असते, हे तुम्हाला माहीतच आहे। तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःची आपण म्हणजे काळजी घेतली पाहिजे। तर माझं असं आहे। तर आता इथे बघा बेसन पोळी छान झालेली आहे, आणि असं कांदा आणि टोमॅटो घालून केलं ना की खूप छान म्हणजे लागतं चवीला पण, आणि मुलं तर आवडीने खातात। तर कधी कधी झटपट असं भाजीची तयारी नसेल किंवा भाजीला काही नसेल तर मग मी हे शॉर्टकट करत असते। तर असं आहे। आता इथे मी बेसन पोळी करून घेतली, त्यानंतर पीठ भिजवलेलं होतं आणि ते चांगलं भिजलेलं आहे 1 10 मिनटामध्ये। तर साईडला लगेच मी एक गरम पाण्याचा ग्लास घेतला, म्हणजे पाणी गरम करून घेतलं माझ्यासाठी, आणि पाणी घेतलं, त्यानंतर लगेच चपाती बनवायला घेतलेली आहे। तर एवढ्या धावपळीमध्ये पण मी स्वतःकडे असे लक्ष देते, कारण आपण स्वतःची काळजी घेतली आहे किंवा वेळोवेळी जर आपण असं म्हणजे आहार व्यवस्थित घेतला तर आपण मेंटेन पण राहतो। तर चपाती वगैरे बनवून झाल्यानंतर मग आता इकडे साईडला लगेच मग मी सॅलड कट करून घेतलं, काकडी, गाजर, बीट आणि आवळा, तर त्याची साल काढून घेतली। त्यानंतर मिक्सरला लगेच मी ग्राइंड करून घेतली, तर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं, आणि इथे मी काळ्या मिठाचा वापर केला आहे, तर ब्लॅक सॉल्ट आणि थोडं मीठ टाकायचं, आणि नंतर जिरं आणि तसेच चाट मसाला। तर यामध्ये थोडं पाणी ॲड करून मुलांनाही मी आता दिलेलं आहे। तर मुलं उठलेली आहेत, तर आणि आमच्या चौघांसाठी मी इथे केलेला आहे ज्यूस। तर मुलं पण आज लवकर उठलेली आहेत आणि त्यांना आता सुट्टीचं आहे। तर ते आता उठलेत, आणि मी पण आता सर गेल्यानंतर मग एक्सरसाइज केली, आणि एक्सरसाइज केल्यानंतर मग मी आता इथे अंघोळ करून आलेली आहे। तर फ्रेश झाली आणि टॉवेल वगैरे सुकायला टाकते इथे खिडकीमध्ये। तर मृणालचा चाललेला आहे स्टडी, आणि दोघे पण आता एक्झाम आली आहे जवळ, तर दोघे मग असं दोन्ही बेडरूममध्ये बसतात अभ्यासासाठी। आणि त्यांना म्हटलं सकाळी जर लवकर उठलं तर अभ्यास छान होतं, छान शांत वातावरण असतं, सायलेंट आहे, तर त्यामुळे खूप छान फ्रेश वाटतं। आणि मग त्यामुळे मी त्यांना म्हटलं की सकाळी लवकर उठा। आणि आज व्यायाम केला तर पाणी तापलेलं होतं, त्यामुळे लगेच आंघोळ केली। तर कचरा काढायचा राहिला, आंघोळ केल्यानंतर मग मी इथं आता कचरा काढत आहे। आणि काल अचानक असं मी डायनिंग टेबल वगैरे स्वच्छ केला सॅनिटाईजने, आणि त्यानंतर म्हटलं आज फोल्ड करून बघूया तर कसा लूक वाटतो किचनचा। त्यामुळे मग मी इथं फोल्ड केला, आणि तर मला म्हणजे आता हे थोडंसं कसं होतं की जिथली वस्तू तिथं असली ना की ती परफेक्ट दिसते। तर आता जरी मी डायनिंग टेबल फोल्ड केला आहे, परंतु मग त्यावर ज्या काही वस्तू अशा परफेक्ट आहेत तर त्या मग मला साईडला ठेवाव्या लागतात, आणि मग किचन ओट्यावर अडचण होती। तर फ्रेंड्स, हा फोल्डिंगचा डायनिंग टेबल करून घेतलेला आहे, आणि तुम्ही बघू शकता मी काल हा असा वरती केलेला होता, फोल्ड करून ठेवलेला। जर तुमच्या घरामध्ये काही ओकेजन असेल, बर्थडे, पूजा वगैरे काही असेल, तर तुम्ही म्हणजे काही जास्त पाहुणे लोक वगैरे आले तर तुम्ही असा फोल्डही करू शकता। अदरवाईज नाही तर तुम्ही असाही डेली ठेवला तर हे बघा। आणि कसं आहे, जिथली वस्तू तिथे असेल ना तर ती परफेक्ट असते, म्हणजे आपण म्हणतो ना की तिथे परफेक्ट दिसायला ती छान दिसते, आणि आपल्याला कॅरी करायलाही सोपं जातं, तर जास्तीचा पसाराही होत नाही। तर आता हा आम्ही आमच्या चौघांसाठी, म्हणजे आमची छोटी फॅमिली असल्यामुळे हा आम्ही व्यवस्थित चौघांसाठी करून घेतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये बघा, जर आपण हा असा ठेवला तर यावर जे परफेक्ट वस्तू आहेत त्या तिथे इझी अशा राहतात। तर आता इथे पाणी पिण्यासाठी ग्लास
किंवा आपण जेवण केल्यानंतर बडीशोप वगैरे आपल्याला हवी असते, तर मग इथे बडीशोप वगैरे आपण असं ठेवतो. तर अशा ह्या वस्तू परफेक्ट अशा बसतात. त्यामुळे हा फोल्डिंगचा हा टेबल असाच मी ठेवत असते रोज. आणि मुलं याच्यावर सकाळचा नाश्ता वगैरे करतात आणि तसेच आपण चहा कॉफी ही पटकन घेऊ शकतो. त्यामुळे मी असाच रोज ठेवते. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काही कार्यक्रम वगैरे काही ऑकेजन असेल तेव्हा तुम्ही फोल्ड करू शकता. तर तुम्हाला जेव्हा फर्निचरमध्ये जेव्हा डायनिंग टेबल बनवायचं असेल तर तुम्ही माझ्या मते असाच बनवून घ्या. इझी अगदी आपल्याला कॅरी करायला सोपं जातं. जेव्हा नको तेव्हा आपण फोल्ड करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही असं करू शकता. बघा परफेक्ट दिसतंय. तर सगळं हॉल वगैरे आवरून घेतलं, कचरा वगैरे काढून घेतला आणि सगळं क्लीन केलं. सोफा वगैरे सगळं नीटनेटकं आवरलं आणि त्यानंतर माझी नित्यपूजा नेहमीची. तर आता इथे मी आज देवपूजा करत आहे आणि आज वर्षातील शेवटचा दिवस 2024 ह्या इयर्समधला. तर खरंच हे पण छान वर्ष गेलं आणि 2025 येतं हे वर्षही चांगलं जावं. तर तुम्हाला पण चांगलं सुख समाधानी आनंदाचं 2025 हे वर्ष जावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आता इथे मी देवपूजा वगैरे आंघोळ वगैरे देवांना घालून घेतली आणि त्यानंतर मग मी माझी जी नित्यपूजा आहे ती करून घेतली. तर इथे झाडांना मी इथे असं याच्यामध्ये बाथरूममध्ये ठेवत असते आणि आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून मी असं त्यांना मनसोक्त पाणी देते, खराब पानं वगैरे काढते. तर झाडांची सुद्धा अशी सर्व्हिसिंग मी करत असते. त्यामुळे बघायला छान वाटतात आणि त्यांची ग्रोथ होत जाते. तर कपडे वगैरे भिजायला घातले होते, कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि आता मुलांना सुट्टी आहे तर त्यांचे युनिफॉर्म वगैरे नाही आहे, त्यामुळे डेलीचेच कपडे आहेत. त्यामुळे मग पटकन अशी वॉश करून घेतली आणि आता फरशा वगैरे पुसायच्या, तसेच सगळं काही आवरायचं. आज शेवटचा दिवस 31 डिसेंबर म्हणजे 31st पार्टी तर व्हायलाच पाहिजे. तर आता म्हटलं की फॅमिलीमध्येच आपली 31st पार्टी करावी, कारण सरांना सुट्टी नसल्यामुळे बाहेर जाणं पण होत नाही आणि मुलांची पण आता एक्झाम आली आहे त्यामुळे त्यांचा पण स्टडी वाढलेला आहे. तर लगेच थोड्या वेळ टी व्ही वगैरे बघितला, खेळायला जातात खाली आणि खेळून आले की मग पुन्हा स्टडी करायला बसवते त्यांना. आणि कसं होतं की आता मोठ्या क्लासमध्ये गेले तर स्टडी पण वाढलेला आहे. त्यामुळे मग त्यांना म्हटलं की तुम्ही आता टाईमपास कमी करा आणि थोडा अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यामुळे मग आता त्यांना मी अभ्यासाला बसवलं. बाकी सगळी कामं आवरली का मग जेवण वगैरे करू. तर सकाळी काही नाश्ता केलेला नाही, सॅलड ज्यूस घेतला होता आणि लाडू बनवले मेथीचे, तुम्हाला माहीतच आहे. तर एक लाडू खाल्ला, त्यामुळे मग 12-1 वाजेपर्यंत तर भूक लागत नाही आणि त्यानंतर मग मी जेवण करतो मुलांसोबत. तर आता इथे मी सगळे प्लॅन्ट्स असे गॅलरीत आणून ठेवले, गॅलरी स्वच्छ धुतली तर खूप छान वाटतंय आणि झाडांची पण ग्रोथ होते. तर असं झाडांना पाणी वगैरे घालते, नळाखाली छान अशी धरते, म्हणजे सगळं स्वच्छ धुवून जातात, पक्षी पण घाण करतात, धूळ पण बसते, त्यामुळे बघायला छान वाटतं. तर आता इथे जेवण वगैरे मुलांसोबत केलं आणि भाजी पोळी खाऊन घेतले. त्यानंतर किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ केलं, भांडी बेसिंग सिंक वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि हे कामं आवरली ना की अर्धी कामं म्हणजे खूप कामं झाल्यासारखी वाटतात आणि ही कामं झाल्याशिवाय मला दुसरी कामं करता येत नाही, म्हणजे मला स्वतःला वेळ देता येत नाही. त्यामुळे मग मी ही जी परफेक्ट जी सगळी सकाळची कामं आहेत ती व्यवस्थित अशी परफेक्ट करून घेते आणि त्यानंतर मग मी माझी स्वतःची कामं करते, म्हणजे रील्स बनवणं, स्वतःला वेळ देणं, व्यायाम करणं, अशा ह्या गोष्टी. तर आता कुठे विचार केला की सगळी कामं आवरली आणि साडी वेअर करावी छान आणि आता रील्स बनवायला घ्यावं. तर तेवढ्यात सर आले दुपारी. तर सर म्हणतात मी चिकन आणलेलं आहे गावठी कोंबडीचं मस्त, आज आपण 31st पार्टी करूया, त्यामुळे मग हे चिकन आता तू मॅरिनेट करून ठेव, म्हणजे मग संध्याकाळी तुला सोपं जाईल करायला. तर मग मी आता इथे त्यांनी जिरा सोडा वगैरे आणलेला आहे. तर मग मी सगळं साडीमध्येच आता इथे मी मॅरिनेट करायला घेतलेलं आहे. तर म्हटलं मॅरिनेट करावं आणि नंतर मग पुन्हा मग रील्स वगैरे बनवावं आणि साडीत काही काम होत नाही. आता ही चांगली साडी घातली होती मी, पण अचानक त्यांनी चिकन येताना घेऊन आले, त्यामुळे मग मी इथे ते स्वच्छ धुतलं. लसूण सोललेलाच होता, आलं लसणाची पेस्ट केली पटकन आणि मग नंतर मॅरिनेट करायला ठेवते. तर हळद पावडर, आलं लसूण पेस्ट, धना पावडर आणि चवीनुसार मीठ, आता हे सगळं मी घालून घेते. थोडंसं तेल टाकायचं आणि दही टाकायचं सर्वात शेवटी. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे, त्याला म्हणजे त्याचा अर्क त्याच्यामध्ये
उतरला पाहिजे चिकनमध्ये. आणि आमच्या चौघांसाठी आणलं आहे. आता नाईटलाच खाणार, त्यामुळे मग त्यांना म्हटलं थोडंच आणा. तर आता इथे मी तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि ते छान आता मॅरिनेट करायला मी 1-2 तास ठेवणार आहे फ्रीजमध्ये. तर आता सर्वात शेवटी मी इथे फ्रेश असं दही 2 ते 3 चमचे घालून घेतलेलं आहे आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. चवीला खूप छान लागतं, अगदी चुलीवरच्या चिकनची चव लागते बघा. आणि त्याची एक खास ट्रिक आहे, टिप्स आहे, ते मी तुम्हाला दाखवतच आहे व्हिडिओच्या शेवटी, म्हणजे चिकन फोडणीला टाकताना. आणि त्यामुळे मग हे गावरान चिकन आहे ना, अगदी चुलीवरची चव लागते बघा. म्हणजे कधी कधी आपण फ्लॅटमध्ये राहिलो किंवा सिटीमध्ये, तरी ही गावाकडची चव आपल्याला मिळत नाही खायला, त्यामुळे हे आपण असं बनवतो. तर ते इथे मॅरिनेट व्हायला मी फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर मग मी माझ्या रील्स बनवल्या, त्यामध्ये 2 ते 3 तास गेले. 6-6:30 वाजले. त्यानंतर छान असा चहा बनवला मृदुलने, दुधाचा आमच्यासाठी. चहा वगैरे घेतला, सरांनी पण घेतला, थोडा आराम केला, फ्रेश झाली. आणि त्यानंतर आता इथे मी पहिला जिरा राईस फोडणीला टाकते. तर चिकन मॅरिनेट व्हायला ठेवले, वाटण वगैरे मसाला काढून घ्यायचा आहे. तर जिरा राईस म्हटलं की मुलांना खूप आवडतो आणि खास असे मी तांदूळ असे वापरत नाही जिरा राईससाठी. आपलं ज्या आहे त्याच्यातच मी करत असते. तर आता इथे इंद्रायणी तांदूळ मी एकदम घेतलेले आहेत, त्यामुळे त्याचा भात पण खूप छान लागतो. तर इथे मी तेलामध्ये जिरी मोहरी फोडणीला टाकली. त्यानंतर थोडासा खडा मसाला, दालचिनी, मिरी, लवंग अशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर कट केलेली तेलामध्ये टाकली. आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं, फार काही लागत नाही. आणि त्यामध्ये तांदूळ असे धुवून टाकायचे. ते भिजायला वगैरे काही घातले नव्हते, तर हे मावळी असे छान इंद्रायणी तांदूळ आहे, त्यामुळे ते छान असे मुरले की चव खूप छान लागते. तर आता हे मी असे परतून घेतले तेलामध्ये आणि मग जेवढे तांदूळ त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं असतं, परंतु याला कमी पाणी लागतं ह्या तांदळाला. तर मग मी 1 ते 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. तर हे परतल्यानंतर मग आपल्याला 1 ते 2 शिट्टी घ्यायची आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. तर आता मी जिरा राईस फोडणीला देते एकीकडे, लगेच मग दुसरीकडे मी वाटणाची तयारी म्हणजे मसाला काढून घेणार आहे. तर असं माझं दिवसभराचं रुटीन असतं, म्हणजे मी सगळ्यांना वेळ देते. आणि तसेच मृदुलचं चाललं की आई रोटी बनवणार, तर मग मी मैदा गव्हाचं पीठ मिक्स घेतलेलं आहे. त्यामध्ये मी दुधामध्ये दही, दह्यामध्ये तेल आणि हे सगळं मिक्स केलं आणि त्यामध्येच पीठ भिजवलं. तर आता रोट्या करून मुलांना देणार आहे आणि अगदी म्हणजे इझी होतात आणि असं हॉटेलमध्ये खाल्ल्याचं फील होतं. तर मग मी अशा पद्धतीने इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि हे गोळे करून घेते आहे. तर जिरा राईस फोडणीला टाकला आणि पीठ भिजवून ठेवलं होतं. तर हे जवळजवळ अर्धा ते पाऊण तास पीठ भिजवून ठेवायचं, म्हणजे ते छान भिजलं जातं. तर मी पीठ भिजवून ठेवलं होतं, त्यामुळे आता मी ते रोट्या बनवायला घेते आहे. तर तसेच हे असे गोळे बनवून घेते आहे पहिले आणि पीठ न लावताच लाटायच्या आणि तव्यावर छान अशा भाजायच्या. तर आता इथे मॅरिनेट व्हायला ठेवलेलं मी चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे. तर बघा, तर हे एकीकडे लगेच शिजायला ठेवते आणि दुसरीकडे लगेच मग मी वाटण वाटून घेते आहे. तर आता यामध्ये काही टाकायचं नाही, फक्त झाकणामध्ये वरती पाणी ठेवायचं. शिजवण्याची पण एक पद्धत असते, जर तुम्ही कुकरला लावलं तर खूप शिजलं जातं, त्याची चव अशी लागत नाही. तर आता इथे मी वाटण काढून घेतलं आहे, उभा कट करून घेतलेला कांदा, त्यानंतर खोबऱ्याचे काप, आलं लसूण आणि थोडा खडा मसाला घेतला आहे आणि इथे कोथिंबीर बारीक कट करून भरपूर सारी घेतलेली आहे. तर आता इथे खोबरं, आलं लसूण हे थोडंसं तेलामध्ये ब्राऊन कलरचं भाजून घेणार. त्यानंतर एकीकडे साईडला लगेच मी चिकन शिजायला ठेवले. तर चिकन जर तुम्ही असं झाकणात पाणी ठेवून शिजवलं ना, तर त्याची चव खूप वेगळी लागते बघा, तुम्ही करून बघा. तर आता इथे कांदासुद्धा सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर असा माझा पूर्ण दिवस कामामध्ये बिझी जातो. मुलांकडे लक्ष देणं, मुलांचा अभ्यास करून घ्यायचा, पुन्हा घरातली कामं, स्वच्छता, क्लिनिंग, देवपूजा, ह्या सगळ्या गोष्टींना मला वेळ द्यावा लागतो. आणि तसेच मी एवढा वेळ म्हणजे सगळ्या गोष्टींना वेळ देऊनसुद्धा मी स्वतःकडे सुद्धा मी वेळ देते आणि अपडेट राहण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणजे छान वाटतं स्वतःला.
आणि आपलं फ्री माइंड राहतं, फ्रेश राहतो. आपण आपल्या कामाकडे फोकस केला तर आपल्या कामामध्ये आपण बिझी राहतो. दुसरीकडे फारसं काही लक्ष जात नाही किंवा आपल्या डोक्यात असे निगेटिव्ह किंवा वाईट विचार असे काही येत नाही आणि आपण डिस्टर्ब कुठे होत नाही. तर ते नेहमी आपण स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर आता इथे मसाला भाजून घेतला, त्यानंतर मिक्सरला लगेच मी ग्राइंड करून घेते. म्हणजे अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये, कितीही वेळ झाला तरी अगदी अर्धा पाऊण तासामध्ये स्वयंपाक झटपट होतो, असं स्टेप बाय स्टेप केला तर. तर आता इथे वाटण वाटून घेते. वाटण छान असं गरेदार वाटायचं, म्हणजे पाट्यावर वाटण्याची चव येते. अगदी मसाला पाट्यावर जसा वाटतो ना तशी चव भाजीला येते. त्यामुळे मी असा एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे, थोडा जाडसर गरगरीतच वाटायचा आहे, म्हणजे जसं काही पाट्यावर वाटलं असं आपल्याला म्हणजे वाटतं आणि चव पण येते. तर आता मसाला वाटून झाला, एकीकडे चिकन लगेच शिजून झालं. ते तुम्ही चिकन शिजवलेलं आहे त्याचं सूपसुद्धा मुलांना किंवा तुम्हीही घेऊ शकता, खूप हेल्थसाठी फायदेशीर असतं. परंतु आता मी ते यामध्येच फोडणीला देते आहे. तर आता मसाला तेल चांगलं तापलं, तेल ते 3 ते 4 चमचे मोठे चमचे टाकले, कारण एकदाच आपल्याला पार्टी करायचं, 31st पार्टी करायचं म्हटल्यावर आपली भन्नाट अशी पार्टी झालीच पाहिजे. त्यामुळे आज तर्रीबाज खायचंच. तर त्यामुळे मी तेल इथे जास्त वापरलं आहे थोडं, आणि त्यामध्ये सगळे खूप सारे मसाले घालून घेतले. धना पावडर, पुन्हा आपला जो वर्षाचा आपण जो मसाला करतो गोडा मसाला, तो 1 ते 2 चमचे, बेडगी मिरची कलरसाठी 1 चमचा, हळद पावडर आणि थोडासाच गरम मसाला टाकला आहे. ॲक्च्युली मी ऑलरेडी अगोदर खडा मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला होता. आणि चिकन मसाला जास्त टाकला आहे, 2 ते 3 चमचे. आणि आता इथे मी चिकन शिजवलेलं हे त्यामध्ये मी घालून घेते आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि चांगला मिक्स करून घेतल्यानंतर मग आपल्याला पाहिजे हवे तेवढं पाणी आपण त्याच्यात ॲड करायचं आहे. थोडंसं रस्सा भाजीच करायची, म्हणजे रस्सा असेल तर प्यायला पण छान वाटतो. आणि खडा मिठाचाच वापर करते मी रस्सा भाजीला, तुम्हाला माहीतच आहे. मला त्याचाच अंदाज येतो आणि चव पण खूप छान लागते. तर आता मी चिकन फोडणीला दिलं एकीकडे, आता दुसरीकडे मी लगेच रोटी करून घेणार आहे. तर आता बघा चिकनाला छान उकळी आलेली आहे. तर एकीकडे मी लगेच रोट्या करून घेतल्या, गहू आणि मैद्याच्या मिक्स केलेल्या आहेत. तर आता पूर्ण सगळं माझं जेवण बनवून झालं आहे आणि आता इथे सर पण मला हेल्प करतायत वाढायला, आणि आम्ही सगळे बसलेलो आहोत आता इथे हॉलमध्ये, आणि मस्त आता आम्ही चिकन पार्टी करतो आहे. तर या तुम्ही पण जेवायला. तर आता इथे चिकन, कांदा, लिंबू आणि मस्त रोटी, जिरा राईस. वाव. आणि आता मार्गशीर्ष महिना पूर्ण महिना खाल्लं नव्हतं, त्यामुळे मुलांना पण आता खावंसं वाटलं आहे. तर चला या जेवायला तुम्ही, मस्त झालेलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने चिकन. आणि गावठी कोंबडीचं जर असेल तर खूपच छान चव लागते, आणि त्यावर जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर खूपच भारी. तर आता जेवण झालं, त्यानंतर पुन्हा हे किचन स्वच्छ आवरलं, आणि हे आवरल्याशिवाय चैन देत नाही. एक तर नॉनव्हेज खाल्लेलं होतं त्यामुळे सगळं क्लीन केलं. आणि मग सर बोलले ये आता आपण जिरा सोडा घेऊया. तर त्यांनी बॉटल येताना घेऊन आले होते, फ्रीजमध्ये ठेवलेल्या. तर आता आम्ही मस्त पार्टी करतो आहे चौघांमध्ये, आणि मुलांना पण दिलेला आहे. तर खुश झाले मुलं पण. आणि मुलांनासुद्धा, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, मला बाहेरचं चिकन हॉटेलमधलं आवडतच नाही खायला, त्यामुळे घरी असं मी रस्सा वगैरे बनवते. तर आता आमची 31st पार्टी झाली आहे.